नाही कुणाच्या बापाचं, घर आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, घर आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. नमस्कार, मी नेहा गायकवाड. मेरा बरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण आलो मुंबईच्या आझाद मैदान येथे आणि आपण पाहतोय की झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचं इथे जे आझाद मैदानामध्ये आहे आंदोलन आहे, काय त्यांचा विषय आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तिसरी वेळ आहे यांच्या आंदोलनाची. तर अध्यक्ष आपल्यासोबत आहे संवाद साधण्यासाठी. काय सांगाल सर, तिसरी वेळ आहे आंदोलनाची, अजूनपर्यंत काही न्याय मिळालेला नाही आहे, नक्की कुठे पाणी मुरते? पाणी मूर्त म्हणण्यापेक्षा आमचा विषय मेन असा आहे की आमच्या सगळ्या रहिवाशांना झोपड्या भेटल्या पाहिजेत, सगळ्या रहिवाशांना भाडी भेटली पाहिजे. आज जवळजवळ 2015पासून आम्हाला भाडी भेटत नाही आहेत, आमची बिल्डिंग तयार होत नाही आहे. आमच्या हक्काच्या घरामध्ये जवळजवळ 270मधून 41 लोक आजही अपात्र आहेत. बरोबर. कोणतं हे कोणतं ठिकाण आहे जिथे तुमच्याकडे? सह्याद्रीनगर भांडूप सुखकर्ता सोसायटी. अच्छा, तर किती वर्षापासून काम रेंगाळते? 18ला CC भेटली आहे तेव्हापासून समजा आज जवळजवळ 10 वर्ष झालीत जवळजवळ. अच्छा, अजूनपर्यंत आपल्याला पोझिशन मिळालं नाही आहे? पोझिशन मिळालेलं नाही. आणि तुम्ही किती अमाऊंट भरली होती? अमाऊंट कसली? पैसे किती भरले होते जेव्हा SRS तुम्ही घेत होतात ना घर, तेव्हा किती आपण पैसे भरले होते आणि बिल्डरकडनं काय म्हणणं होतं आणि त्याच्यानंतर आपण कोणाला पत्रव्यवहार केला? झोपडपट्टी आहे ऑलरेडी, आमचे रूम आहेत तिथे, त्याच्या बदल्यात SRA बनतोय. आम्ही पैसे वगैरे काय भरायची आम्हाला गरजच नाही आहे. अच्छा, मग तुमच्या रूम मिळणार होता तुम्हाला, पण अजूनपर्यंत मिळालेला नाही आहेत. मग या संदर्भात पत्रव्यवहार कोणासोबत केलं काय? प्राधिकरणासोबत, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण. मग काय उत्तर आलं? चालू आहे. अनेक आमचे समस्या ज्या प्रलंबित आहेत, आमच्या ज्या काय आम्ही अर्ज मग चालू आहे प्रोसेस, तरी पण मग आंदोलनाचं कारण काय? ते समजा आम्हाला भाडी भेटत नाही आहेत, आमचे रूम भेटत नाही आहेत. मग तेच गोष्ट सांगा ना, तेच आम्ही तुमचं ऐकण्यासाठी इथे आलेलो आहात ना. तुमच्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही मैदानात उतरलेला आहात, आझाद मैदानामध्ये. मग तुमच्या काय समस्या आहेत तेच तुम्हाला आमच्या माध्यमातून पोचवायचं आहे, तर तेच तुमच्या समस्या सांगा. तेच मी सांगतो, आम्हाला प्राधिकरणाकडून आमची बिल्डिंग लवकरात लवकर तयार झाली पाहिजे, आमच्या सगळ्यांची भाडी भेटली पाहिजे, आमच्या सगळ्यांचे घरं जी आहेत, जी कोण अपात्र आहेत ते सगळे पात्र झाले पाहिजेत. आणि त्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरवठा करतो आहे प्राधिकरणाकडे, पण त्यांच्याकडून टंगळमंगळ केली जाते. तर ती सगळं झालं पाहिजे, आम्हाला भाडी भेटली पाहिजेत, आमची घरं भेटली पाहिजेत, हेच आमचं मेन उद्दिष्ट आहे. त्यासाठीच आम्ही आंदोलन करतो आहे. तिसऱ्यांदा वेळ आहे आंदोलनाची. पहिल्या वेळी ज्यावेळी आम्ही आंदोलन केलं त्यावेळी त्यांनी आम्हाला हे दिलं, काय म्हणतात त्याला, आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या सगळ्या कारवाया, म्हणजे सगळे जे काही तुमचे प्रश्न आहेत ते आम्ही मार्गी लावतो आहे. दुसऱ्यांदा आम्ही आंदोलन केलं त्यावेळी आम्हाला काही भाडं भेटलं. आता आम्ही तिसऱ्यांदा आंदोलन करतो, आम्हाला संपूर्ण भाडं पाहिजे आमचं, आणि बाकी जे काही अधिकारी, म्हणजे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आमची कमिटी आहे जी आज जिने 15 वर्षात 2015पासून एकही सभा घेतली नाही आहे, ती बरखास्त झाली पाहिजे, नवीन कमिटी स्थापन झाली पाहिजे. त्यानंतर जे काही टंगळमंगळ जो काही वेळ जातो आहे त्यात कुठला तरी एक कालावधी मर्यादित केला पाहिजे, की बाबा समजा आज आम्ही सर्वे करतो आहे तो 2 महिन्यात झाला पाहिजे, किंवा भाड्याची समजा ऑर्डर आपल्याला काढायची आहे ती 2 महिन्यात झाली पाहिजे, 3 महिन्यात झाली पाहिजे. RTIची उत्तरं मागतो, 6-6 महिने भेटत नाहीत, ती वेळेप्रमाणे नियोजित वेळेत 1 महिन्यात भेटली पाहिजेत. हे असे आमचे प्रश्न आहेत. बाकी आपण ते मुद्दे इथे पण मांडलेले आहेत, त्या ह्याच्यात पत्रकात पण दिलेले आहेत. आपण ज्याप्रमाणे आता सर म्हणाले की जवळजवळ 3 वर्ष झाले तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रलंबित आहेत, पण अजूनपर्यंत मागण्या काही पूर्ण होत नाही आहे. त्या संदर्भात अनेकदा आपण तिसऱ्यांदाही वेळ आहे आंदोलनाची. आता पुढची भूमिका काय? पुढची भूमिका या आंदोलनातूनच आपण करतो ना. जे उपोषण केलं आहे त्या उपोषणाचा फटका अधिकाऱ्यांना भेटावा आणि अधिकाऱ्यांनी ते पूर्ण करावं. ज्या मागण्या आहेत त्या आम्हाला रायटिंग कागदावर द्याव्यात. प्रलंबित भाडी आणि SRAचे जे रूम आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करून, आणि जी कमिटी आहे ती तात्काळ बरखास्त करून त्याच्यावर प्रशासकीय अधिकारी नेमावा, हीच आमची मागणी आहे. आपल्या जर मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढील भूमिका काय? मला फक्त एकच म्हणायचं आहे की हा सह्याद्रीनगरचा प्रोजेक्टमध्ये जवळजवळ 95 जणांना आतापर्यंत गेल्या 2015पासून एकही पैसा भाडं मिळालेलं नाही, आणि हे भाडं मिळणं गरजेचं आहे. आणि ह्या कालावधीमध्ये भाडं न मिळाल्यामुळे दुसरीकडे राहणं अशक्य झालेलं आहे काही जणांना, आणि तिथे खूप जण मयत झालेले आहेत. ते खूप दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे.
आणि अशा स्थितीमध्ये मला फक्त प्रशासनाला एवढंच म्हणायचं आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना फक्त एकच सांगायचं आहे की आमच्या 269 लोकांना लवकरात लवकर घर मिळावं. आमचं ज्या 95 जणांचं भाडं राहिलेलं आहे ते भाडं लवकरात लवकर आम्हाला मिळावं आणि लवकरात लवकर आम्हाला घरामध्ये जाऊन सगळ्यांना पूर्वीसारखं एकत्र व्यवस्थित चांगल्या पद्धतीने नांदता यावं असं व्हावं, एवढीच आमची फक्त विनंती आहे. आणि हे नाही झालं, ह्या सगळ्या गोष्टीला जे जबाबदार आहेत, अधिकारी म्हणा इतर सगळे, त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजेत आणि लवकरात लवकर यातून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, एवढंच आमचं फक्त म्हणणं आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतोय की ह्या सगळ्यांचे जे झोपडपट्ट्या आहेत त्याच्यानंतर त्या SRAमध्ये जेव्हा प्रोजेक्ट तिथे राबवला गेला होता त्याच्यानंतर हे जे सगळे लोक हे भाड्याने राहतात आणि अनेक महिन्यांचे जे भाडे आहेत ते रेंगाळलेले आहेत. अनेकदा आंदोलन करून त्यांचे जे काही भाडे त्यांना देण्यात आले आणि त्याच्यानंतर मग आत्तासुद्धा काही भाडे हे पेंडिंग आहेत. त्यांचं मागणी हेच आहे की त्यांचे जे भाडे आहेत ते त्यांना व्यवस्थित मिळावेत आणि त्याच्यानंतर जे पण त्यांच्या कामामध्ये जे पण काही दुर्लक्ष होत आहे ते योग्यरित्या पार पाडावे. त्यामुळे अशा अपडेट्सवर आपल्या जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार, मुंबई.